लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमकं सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत। याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे। हे फाशी तर होणारच आहे। फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्च होईल। सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्च झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच। आता तुम्हाला हीच भाषा कळते। आता आमचा नाविलाज आहे, आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय। संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणतात। ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय। आपण जर संतोष भाईकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले। हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले। आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं, तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं,